मल्हारी मार्तंड खंडोबा देवस्थान मल्हारगड येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या संख्येने भक्तांनी दर्शन घेतले असून हा उत्सव या कालावधीत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। या पवित्र नवरात्र उत्सवाची सुरुवात सप्तशती पारायण आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी झाली। यावेळी कीर्तनाचे आयोजन केले होते। या उत्सवाचे आयोजन मल्हारगड सेवा समिती कवडशी पुनवट यांच्या वतीने केले होते। परिसरातील सर्व भाविक भक्तांच्या दर्शनासाठी अलोट गर्दीच्या वातावरणात आणि शिरपूर पोलिसांच्या कडक बंदोबस्ताने शांती सद्भावना वातावरणात हा कार्यक्रम पार पडला। तालुक्यामध्ये कवडशी हे गाव आहे। या गावामध्ये सुंदर खंडोबाचं मंदिर आहे। कवडशी आणि शिरपूर पुनवट या परिसरात हे मंदिर येते आणि इथे आधीपासून सुरजापूर नावाची एक वस्ती होती, ती आता राहिली नाही पण अवशेष आहे। ज्या ठिकाणी आपण आज उभे आहोत ते एक ऐतिहासिक पौराणिक मंदिर आहे। या मंदिराचा इतिहास असा आहे की हे जे जंगल आहे, या जंगलामध्ये आधी एक वस्ती होती। आजही आपण टाकलं तर सुरजागड नावाच्या नावाने एक वस्ती होती। काही अवशेष अजूनही आपल्याला मिळतात। जवळपास हे मंदिर आपल्या महाकाली मंदिराच्या कालीन राणी हिराईच्या याच्यात ऐतिहासिक नोंद आणि पुरातत्वीय माहिती घेतल्यास नक्कीच मिळेल। या मागचा इतिहास असा आहे की इथं जे पुराणं रीठ होतं त्या रीठामध्ये हस्ते नावाचं एक कुटुंब राहत होतं। त्या धार्मिक भावनेतून म्हणा काही म्हणा, एक दिवस देव त्यांच्या स्वप्नात गेले आणि त्यांना असं म्हटलं की तू बोललेला नवस पूर्ण केला नाही रे, तू का मला विसरलास। असं म्हणून जेव्हा स्वप्नामध्ये त्यांना दृष्टांत दिला, ती सदृढ व्यक्ती इथं आली, कारण ते इथलेच होते मूळचे। मग त्यांनी इथं येऊन नवस पूर्ण केला आणि त्यांच्या ज्या मुलावरचं जे बिमारीचं संकट होतं ते दूर हटलं। असं मग या गेल्या 5 वर्षामध्ये या मंदिराची अशी ख्याती ऐकू, कारण आजूबाजूचा जो परिसर आहे हा शिरपूर परिसर जो आहे वणिक आहे। वणी तालुक्यामध्ये शिरपूरजवळ हे एक गाव आहे, नवेगावचं जंगल या नावाने हे प्रसिद्ध आहे। जवळच कवडशीची यात्रा भरते। वर्षातून 2दा इथं कार्यक्रम होतोय। परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की ही पुरातन मंदिर असूनसुद्धा प्रशासनाचं किंवा यांचं इकडे विशेष लक्ष नाही आहे। येण्या जाण्याची जी सुविधा आहे इथं होत नाही, म्हणून भाविकांची गर्दी इथं कमी आहे, वर्दळ कमी आहे। परंतु श्रद्धेनं भाविक इथं येतात। वर्षातून 2दा इथं कार्यक्रम होतो, मोठा उत्सव। पंचक्रोशीतल्या गावातील लोक इथं येतात आणि ज्यांचं हे कुळदैवत आहे ते लोक आपल्याला इथं पूजन करतात। या गावाला एक इथं पुनवट या गावाला दिनकरराव राखुंडे म्हणून एक सुतार व्यक्ती होते, तर ते हस्ते कुटुंब त्यांच्या घरी यायचं। त्या याच्यातून त्यांचा जो नातू आहे शैलेश, एक चांगला कलाकार आहे, त्यांनी जेव्हा हस्तेने ही माहिती दिली तेव्हा ते इथं आले आणि भेट दिल्याच्या नंतर वास्तुस्थिती ओळखली आणि मग स्वतः आजोबाच्या मदतीनं हे लाकडी कारागीर केलं। हा मंदिरामध्ये दिसणारा जो घोडा आहे, खंडोबाची मूर्ती आहे, या सगळ्या ज्या यांनी आजोबाच्या मार्गदर्शनामध्ये केलं